मेष राशी, तुमच्या मनात एखादा निर्णय तयार होत असताना तुम्ही काहीच सांगत नसता, तरीही जवळची व्यक्ती तुम्हाला ओळखते. तुमच्या नकळत दिसणारी ही एक खूण नेमकी कोणती? ज्योतिषशास्त्र सांगते एक खास रहस्य. मेष राशी, तुमच्या मनातला निर्णय इतरांना आधीच कसा जाणवतो? ज्योतिष सांगतं सत्य. मेष राशीच्या व्यक्तीच्या मनात एखादा निर्णय आकार घेत असताना तो नेहमी शब्दात व्यक्त करता आला असेलच असे नाही, पण त्यांच्या वागण्यात होणारे सूक्ष्म बदल जवळच्या व्यक्तींना सहज जाणवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीवर मंगळाचा प्रभाव जास्त असल्यामुळे या राशीच्या व्यक्तीच्या विचारामध्ये एक प्रकारची स्पष्टता, वेग आणि कृतीची तयारी दिसून येते. तुम्ही एखादी गोष्ट मनाशी ठरवण्याआधी बराच विचार करत असाल, तर निर्णय जवळ आला की तुमच्या बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरचे भाव, एखाद्या विषयाकडे पाहण्याची नजर आणि अचानक वाढलेली शांतता यातून तुमच्या मनात काहीतरी सुरू असल्याची चाहूल इतरांना लागू शकते. विशेष म्हणजे मेष राशीची लोक प्रत्येक निर्णयाची घोषणा करून पुढे जाणारे नसतात. अनेक वेळा ते आधी स्वतःशीच त्या निर्णयाची परीक्षा घेतात. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या गोष्टीला होकार द्यायचा, कोणत्या संधीचा स्वीकार करायचा किंवा कोणत्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढायचे याचा विचार त्यांच्या मनात सुरू असतो. या काळात ते नेहमीप्रमाणे कमी बोलू शकतात किंवा उलट एखाद्या विशिष्ट विषयावर अचानक खूप उत्सुक दिसू लागतात. ज्यांना तुमचा स्वभाव चांगला माहीत आहे त्यांना या छोट्या बदलांमधून तुमच्या मनातील दिशा समजण्याची शक्यता असते. मेष राशीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मनात निर्णय पक्का झाला की तो कृतीत आणण्याची त्यांची इच्छा फार काळ थांबत नाही. म्हणून तुमच्या मनात एखादा मोठा बदल घडत असेल तर त्याची पहिली खूण तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीत दिसू शकते. तुम्ही एखाद्या जुन्या सवयीपासून दूर जाऊ लागता, नवीन नियोजन करता, काही लोकांपासून अंतर ठेवता किंवा अचानक एखाद्या नव्या संधीचा गांभीर्याने विचार करू लागता. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना तुमच्या मनातील निर्णयाचा अंदाज येऊ शकतो. ज्योतिषाच्या दृष्टीने हे केवळ योगायोग मानले जात नाही. मेष राशीच्या स्वभावात पुढाकार घेण्याची आणि स्वतःच्या मार्गाने पुढे जाण्याची ऊर्जा असल्याचे मानले जाते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी मनात तयार होणारी अस्वस्थता आणि निर्णय घेतल्यानंतर जाणवणारी ठामपणा यांच्यात फरक स्पष्ट दिसतो. कधी कधी तुम्ही काहीही न सांगता फक्त शांत बसलेले असता, तरी समोरच्या व्यक्तीला जाणवते की तुमच्या मनात काहीतरी निश्चित झाले आहे. तुमची नजर, प्रतिक्रिया आणि एखाद्या गोष्टीला दिलेला अचानक नकार किंवा होकार हेच तुमच्या मनाचे संकेत ठरू शकतात. मात्र मेष राशीसाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रत्येकाला आपल्या मनातील प्रत्येक निर्णय आधीच सांगायची गरज नसते. काही निर्णय शांतपणे स्वतःपुरते ठेवून योग्य वेळ आल्यावर कृतीत आणणे अधिक योग्य ठरू शकते. कारण तुमच्या मनातील योजना इतरांना समजली तर त्याची मते, अपेक्षा किंवा प्रश्न तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे मनात एखादा महत्त्वाचा निर्णय तयार होत असेल तर तो भावनेच्या भरात जाहीर करण्याऐवजी स्वतःला थोडा वेळ देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मेष राशीच्या व्यक्तीच्या मनातला निर्णय इतरांना आधीच जाणवतो. यामागचे रहस्य कदाचित तुमच्या शब्दांमध्ये नसून तुमच्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडणाऱ्या त्या सूक्ष्म संकेतामध्ये आहे. तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची ऊर्जा बदलते, वागण्यात ठामपणा येतो आणि तुमच्या कृतीमधून पुढची दिशा दिसू लागते. म्हणूनच अनेकदा तुम्ही निर्णय सांगण्याआधी जवळची व्यक्ती म्हणते तुमच्या मनात काहीतरी ठरलंय. आणि मेष राशीच्या बाबतीत ही गोष्ट अनेकदा अगदी सहज घडताना दिसू शकते. मेष राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत आणखी एक वेगळी गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे निर्णय घेण्याआधी ते परिस्थितीतील बदल अतिशय बारकाईने टिपू शकतात. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती काय टाळते, कुठे थांबते, कोणत्या विषयावर तिची प्रतिक्रिया बदलते याकडे त्यांचे लक्ष जाऊ शकते. त्यामुळे एखाद्या नात्याबाबत, कामाबाबत किंवा भविष्यातील एखाद्या संधीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर मेष राशीची व्यक्ती आधी वातावरण समजून घेते आणि त्यानंतर मनात स्वतःची भूमिका तयार करते. मेष राशीच्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेत स्वतःचा अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतो. एखाद्या प्रसंगातून पूर्वी काय घडले होते, कोणत्या व्यक्तीने कोणत्या वेळी साथ दिली होती किंवा कोणत्या परिस्थितीत अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाला होता, या आठवणी पुढच्या निर्णयाला दिशा देऊ शकतात. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला एखादा निर्णय अचानक घेतल्यासारखा वाटला तरी
मेष राशीच्या मनात त्या निर्णयामागे अनेक जुन्या अनुभवांची तुलना सुरू असू शकते. कधी कधी तुमच्या मनात दोन पर्याय असतात आणि तुम्ही लगेच कोणतीही बाजू निवडत नाही. अशा वेळी तुमच्या मनातील संघर्ष तुमच्या रोजच्या सवयीमध्ये दिसू शकतो. एखाद्या कामामध्ये पुन्हा पुन्हा लक्ष जाणे, जुन्या गोष्टींचा नव्याने विचार करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला अर्थ मनात पुन्हा तपासणे ही निर्माण प्रक्रिया निर्माण होणं तयार होण्याचा भाग असू शकते. तुम्हाला स्वतःला वाटत असेल की अजून काही ठरलेले नाही, मग तुमच्या मनात कोणत्या दिशेला अधिक वजन मिळत आहे हे तुमच्या वागण्यातून हळूहळू स्पष्ट होऊ शकते. मेष राशीच्या निर्णयामध्ये स्वाभिमानाचाही मोठा वाटा असतो. एखाद्या गोष्टीमुळे स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करावी लागणार असेल तर कितीही फायदा दिसत असला तरी मन त्याला सहज स्वीकारत नाही. या उलट एखादी संधी स्वतःच्या क्षमतेला सिद्ध करण्याची असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला अंतिम निर्णय केवळ परिस्थितीवर आधारित नसून त्या परिस्थितीत तुम्हाला तुमची स्वतःची ओळख किती जपता येईल यावर अवलंबून असू शकतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींना सतत परवानगी घेऊन पुढे जाणे फारसे आवडत नाही. तुम्हाला योग्य वाटणारी दिशा स्पष्ट झाली की इतरांची मते ऐकून घेतली तरी अंतिम निर्णय स्वतःच्या समजुतीवर घेण्याची प्रवृत्ती असते. यामुळे काही लोकांना तुमचा निर्णय अचानक किंवा अनपेक्षित वाटू शकतो. प्रत्यक्षात मात्र तुम्ही मनात अनेक शक्यता तपासून पाहिलेल्या असतात आणि योग्य क्षणाची वाट पाहत असता. विशेषतः करिअर किंवा पैशाशी संबंधित बाबतीत तुमच्या मनातील बदल आधी तुमच्या नियोजनातून दिसू शकतो. खर्चाचा विचार बदलणे, नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होणे, काम करण्याची पद्धत बदलणे किंवा भविष्यासाठी वेगळी दिशा शोधणे या गोष्टी तुमच्या मनात नवीन ध्येय तयार होत असल्याचे संकेत देऊ शकतात. एखाद्या मोठ्या बदलाचा विचार करताना तुम्ही स्वतःची क्षमता आणि उपलब्ध संधी याचा मेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकता. नात्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी असते. मेष राशीच्या व्यक्तीला नात्यात स्पष्टता हवी असते. सतत संभ्रम, अर्धवट संवाद किंवा एकतर्फी प्रयत्न जाणवू लागले तर मनात प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे लगेच समोरच्या व्यक्तीला विचारण्याऐवजी काही काळ तिच्या वागण्यातून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे नात्यातील पुढचा निर्णय बाहेरून अचानक दिसला तरी त्यामागे भावनिक पातळीवर बराच काळ चाललेली निरीक्षणाची प्रक्रिया असू शकते. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा धडा असा आहे की मनात निर्णय तयार होत असताना केवळ पहिली भावना खरी मानू नका. त्या निर्णयाचा परिणाम काही दिवसांनी, काही महिन्यांनी आणि दीर्घकाळानंतर कसा होईल याचा विचार केल्यास तुमची निवड अधिक मजबूत होऊ शकते. तुमची नैसर्गिक ऊर्जा तुम्हाला वेगाने पुढे नेऊ शकते, पण योग्य दिशेची खात्री करून घेतलेला वेगच तुम्हाला अपेक्षित परिणामापर्यंत पोहोचवू शकतो. मेष राशीच्या मनात निर्णय तयार होण्याची ही प्रक्रिया म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी वाटते. तुम्ही प्रत्येक विचार सगळ्यांसमोर मांडत नाही, प्रत्येक भावना लगेच व्यक्त करत नाही आणि प्रत्येक योजना आधीच जाहीर करत नाही. तुमच्या मनात एखादी दिशा स्पष्ट होत गेली की योग्य वेळ येताच तुम्ही ती प्रत्यक्षात आणण्याकडे वळता. त्यामुळे तुमच्या मनाचा अंदाज घेणाऱ्यांचा तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या बदललेल्या प्राधान्यक्रमातून आणि निवडलेल्या मार्गातून खरी कल्पना येऊ शकते. मेष राशीच्या व्यक्तीच्या मनात एखादा निर्णय आकार घेतल्यानंतर त्याचा प्रभाव त्याच्या दैनंदिन जीवनातील प्राधान्यक्रमावरही पडू शकतो. आधी ज्या गोष्टींना महत्त्व दिले जात होते त्यापैकी काही गोष्टी अचानक दुय्यम वाटू लागतात आणि एखाद्या नवीन ध्येयाकडे लक्ष केंद्रित होऊ शकतं. हा बदल नेहमी मोठ्या घोषणेतून तयार होत नाही. कधी एखाद्या कामासाठी वेळ राखून ठेवणे, एखाद्या नवीन संधीबद्दल माहिती गोळा करणे किंवा स्वतःच्या भविष्यासाठी वेगळी तयारी सुरू करणे अशा साध्या कृतीतून पुढची दिशा तयार होते. मेष राशीसाठी स्वतःची प्रगती हा निर्णयाचा एक महत्त्वाचा आधार असू शकतो. एखादी परिस्थिती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे असे जाणवले तर त्याच परिस्थितीत कायम राहण्यापेक्षा पर्याय शोधण्याची इच्छा वाटू शकते. विशेषतः बराच काळ प्रयत्न करूनही अपेक्षित बदल होत नसेल तर तुम्ही तुमची पद्धत बदलण्याचा विचार करू शकता. याच कामाची दिशा बदलणे, नवीन जबाबदारी स्वीकारणे किंवा एखाद्या जुन्या योजनेला नव्या पद्धतीने सुरुवात करणे याचा समावेश असू शकतो. या राशीच्या व्यक्तीसाठी वेळेचे भानही महत्त्वाचे ठरते. एखादी संधी योग्य आहे पण तिची वेळ योग्य नाही असे वाटल्यास तुम्ही लगेच निर्णय न घेता परिस्थिती अधिक अनुकूल होण्याची प्रतीक्षा करू शकता.
उलट योग्य वेळ योग्य संधी एकत्र आल्याची जाणीव झाली तर विलंब करण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तीच्या जीवनात काही निर्णय खूप जलद घेतलेले असतात, तर काही निर्णय आश्चर्यरित्या बराच काळ शांतपणे तयार होत असतात. तुमच्या मनातील निर्णयाचा आणखी एक संकेत तुमच्या प्रश्नांमध्ये दिसू शकतो. तुम्ही एखाद्या विषयाबद्दल अचानक अधिक माहिती जाणून घेऊ लागतात, वेगवेगळ्या शक्यता तपासू लागतात किंवा एखाद्या व्यक्तीचा अनुभव विचारू लागला तर त्या विषयाला तुमच्या मनात आधीपेक्षा जास्त महत्त्व मिळालेले असू शकते. इतरांना हा साधा कुतूहलाचा भाग वाटू शकतो, पण तुमच्यासाठी तो पुढील कृतीची पूर्वतयारी असू शकते. मेष राशीच्या व्यक्ती एखादी गोष्ट सोडण्याचा निर्णय घेताना देखील एक वेगळा दृष्टिकोन ठेवू शकतात. केवळ अपयश आले म्हणून एखादी गोष्ट सोडून देण्यापेक्षा त्यातून पुढे काय शिकता येईल असा विचार होऊ शकतो. त्यामुळे एखादा मार्ग बंद झाला तरी त्याच अनुभवातून दुसरी दिशा शोधण्याची क्षमता तुमच्यात दिसू शकते. एखाद्या जुन्या अनुभवातून तुम्हाला थांबण्याऐवजी पुढच्या निर्णयासाठी अधिक सजग केले तर तो अनुभव भविष्यात तुमची ताकद बनू शकतो. काही वेळा तुमचा निर्णय इतरांना समजण्यास उशीर होतो, कारण तुम्ही स्वतःच्या भावनिक आणि व्यावहारिक गरजा वेगळ्या ठेवून विचार करण्याचा प्रयत्न करता. मनाला काहीतरी हवे असते, पण परिस्थिती काही वेगळे सांगत असते. अशा वेळी दोन्ही बाजूचा समतोल साधण्याची गरज निर्माण होते. या टप्प्यावर घाई न करता स्वतःला एक साधा प्रश्न विचारणे उपयुक्त ठरू शकते. हा निर्णय मला केवळ आज समाधान देणारा आहे की उद्याची परिस्थितीही चांगली करणार आहे? मेष राशीच्या लोकांमध्ये एखाद्या निर्णयानंतर स्वतःला पुन्हा उभे करण्याची क्षमता देखील महत्त्वाची मानली जाते. निर्णय अपेक्षेप्रमाणे गेला नाही तर त्याच जागी अडकून राहण्यापेक्षा पुढचा पर्याय शोधण्याची मानसिकता तयार होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णयाचा परिणाम तसाच राहील असे नाही, पण प्रत्येक अनुभव पुढच्या निवडीला अधिक परिपक्व बनवू शकतो. आणि म्हणूनच तुमच्या मनातील निर्णय इतरांना जाणवतो की नाही यापेक्षा तुम्ही स्वतःला किती स्पष्टपणे समजून घेत आहात हे अधिक महत्त्वाचे ठरते. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या बदलाची केवळ चाहूल लागेल, पण त्या निर्णयामागील खरी कारणे, तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या मनातील संघर्ष तुम्हालाच माहीत असतात. स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहून योग्य माहिती तपासून आणि परिणामांचा विचार करून घेतलेला निर्णय तुमच्यासाठी अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. मेष राशीची ऊर्जा पुढे जाण्याची आहे. त्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली तर मनात तयार झालेला विचार प्रत्यक्ष कृतीत बदलण्याची क्षमता प्रभावीपणे दिसू शकते. मेष राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत निर्णय हा केवळ एखादी गोष्ट निवडण्यापुरता मर्यादित नसतो. अनेकदा तो त्याच्या आयुष्यातील पुढचा अध्याय सुरू करण्याचा संकेत ठरतो. मनात एखादी गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर मागे वळून त्याच जुन्या पद्धतीत राहण्यापेक्षा नवीन अनुभव स्वीकारण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे काही काळापासून मनात असलेला बदल अचानक प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसू शकतो. या प्रक्रियेत आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा असतो. इतर व्यक्तीने तुमच्या निर्णयाला मान्यता दिली नाही तरी तुम्हाला तो योग्य वाटत असेल तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची तयारी निर्माण होऊ शकते. मात्र याच ठिकाणी एक सूक्ष्म फरक आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि प्रत्येक वेळी स्वतःचेच म्हणणे योग्य मानणे यात फरक असतो. अनुभवी व्यक्तीचा सल्ला ऐकूनही अंतिम निर्णय स्वतःच्या परिस्थितीला योग्य असा घेणे मेष राशीसाठी अधिक संतुलित ठरू शकते. तुमच्या आयुष्यात एखादा निर्णय घेताना काही व्यक्तींची खरी भूमिका देखील स्पष्ट होऊ शकते. तुम्ही नवीन दिशा निवडली की कोण तुमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो, कोण फक्त परिणाम पाहतो आणि कोण तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो याची जाणीव होऊ शकते. त्यामुळे निर्णय केवळ भविष्य बदलणारा टप्पा नसून काही नात्यांकडे पाहण्याची तुमची दृष्टीही बदलणारा अनुभव ठरू शकतो. मेष राशीसाठी कधी कधी स्वतःच्या मनातील जुन्या भिंतीला सामोरे जाणे आवश्यक ठरते. जर हे जमले नाही तर, किंवा लोक काय म्हणतील, अशा प्रश्नामुळे एखादी संधी लांबवली जाऊ शकते. पण ज्यावेळी तुम्ही अपयशाच्या क्षमतेपेक्षा प्रयत्न न करण्याचा पश्चाताप मोठा आहे हे ओळखता त्यावेळी मनातील अडथळा कमी होऊ शकतो. हा क्षण तुमच्या निर्णयाला वेग देणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात तुमच्या समोर एखादी नवीन जबाबदारी, वेगळे काम येऊ शकते. सुरुवातीला ते कठीण वाटले तरी त्यातून स्वतःची क्षमता वाढवण्याची संधी आहे असे जाणवले तर तुम्ही त्याकडे गंभीरपणे पाहू शकता. विशेषतः ज्या कामात तुमच्या कल्पना, नेतृत्व आणि स्वतंत्र निर्णय क्षमता वापरता येते
तिथे तुमची ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकते. आर्थिक बाबतीतही मात्र मनातील उत्साह आणि प्रत्यक्ष परिस्थिती याचा समतोल राखणे आवश्यक आहे. एखादी नवीन योजना आकर्षक वाटली म्हणून लगेच त्यात सर्व काही गुंतवण्यात खर्च, बचत, जोखीम आणि भविष्यातील गरजा यांचा स्वतंत्र विचार करणे योग्य ठरते. मोठा निर्णय घेताना आकड्यामध्ये दुर्लक्ष न करता व्यवहार नियोजन केले तर तुमचा आत्मविश्वास अधिक स्थिर राहू शकतो. नात्यांतील बाबतीत तुमच्या मनात एखादी गोष्ट खटकत असेल तर ती बराच काळ दाबून ठेवण्यापेक्षा योग्य वेळी स्पष्ट संवाद साधणे चांगले ठरू शकते. मात्र संवाद करताना समोरच्याला दोष देण्याऐवजी स्वतःला काय वाटते, कोणती अपेक्षा आहे आणि पुढे काय सुधारणा हवी हे सांगितल्यास गैरसमज कमी होऊ शकतात. तुमचा स्पष्ट स्वभावाला संयमाची जोड मिळाली तर नात्यामध्ये मोठा फरक पडू शकतो. तुमच्या निर्णयाचा खरा परिणाम अनेकदा लगेच दिसत नाही. सुरुवातीला छोटा बदल केलेला असतो, पण त्यातून नवीन ओळखी, नवीन संधी किंवा नवीन जबाबदाऱ्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच एखादा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदा परिणामातून योग्य की अयोग्य हे ठरवण्याऐवजी त्याला योग्य वेळ देणे आवश्यक आहे. काही बीजांना उगवण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे काही निसर्गाचे परिणामही टप्प्याटप्प्याने समोर येतात. मेषराशीसाठी हा काळ स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारण्याचा असू शकतो. मला खरंच असं काय करायचे आहे आणि ध्येयासाठी आजपासून कोणती कृती करता येईल. मोठे निर्णय नेहमी छोट्या पावलांनी सुरू होत नाहीत. एखादा फोन करणे, एक नवीन कौशल्य शिकणे, एखादी योजना कागदावर लिहिणे, अनावश्यक खर्च थांबवणे किंवा योग्य व्यक्तीची मोकळेपणाशी बोलणे यापैकी एखादी छोटी कृतीही पुढील बदलाची सुरुवात करू शकते. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मनातील संकेत ओळखतात. केवळ भावनेचा आवाज ऐकू नये, तर अनुभव, वास्तव आणि भविष्यातील परिणाम यांनाही समान महत्त्व द्यावे. तुमच्यात पुढाकार घेण्याची ताकद आहेच, पण त्या ताकदीला संयम, नियोजन आणि योग्य वेळेची साथ मिळाली तर तुमचा निर्णय केवळ आजची परिस्थिती बदलणार नाही, तर पुढील अनेक संधीसाठी मार्ग तयार करू शकते. तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनातला निर्णय समोरच्याच्या किंवा वागण्यात न कळत दिसतो असं तुम्हालाही वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा एक मेष राशीच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या राशीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.